उदय सामंत, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंच्या भेटीला चिखलदऱ्यातील समस्यांबाबत चर्चा करणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ, सत्ताधारी पक्षपात करत असल्याचा विरोधकांचा आरोप। विरोधी पक्षनेत्याला सरकारच्या विरोधात बोलू दिले जात नाही, लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा एक कल्ली कारभार, विजय वडेट्टीवारांची संसदेतल्या कारभारावर नाराजी। ऊर्जा सुरक्षा व्यापारात भारतीयांच्या सुरक्षेलाच प्राधान्य, अराजकता वाढवण्यातच विरोधकांना स्वारस्य, आखाती युद्धावर एस जयशंकर यांचं निवेदन। विरोधकांचं वर्तन बेजबाबदारपणाचं, विरोधकांना चर्चेत नाही तर गदारोळात यश। भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा संताप। केंद्र सरकार इंधन पुरवठ्यावर उपाययोजना करतंय, कोणतीही अफवा पसरवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा आवाहन। वीके सिंग यांची पिंकी माळीच्या भावाला धमकी, आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप। वीके सिंग यांची वीके सिंग हे VSR कंपनीचे मालक। पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव, वीके सिंगला का वाचवलं जातंय, विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांचा सवाल। आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, दर पोहोचले $114 प्रति बॅरलवर, मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दरात 20% वाढ। इराणची 3 जहाजं हिंद महासागरात होती, एका जहाजाला भारतानं आश्रय दिला, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची राज्यसभेत माहिती। शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी शासनाकडे थकीत, अनेक शिवभोजन थाळी केंद्र अडचणीत, मुनगंटीवार सना मलिक यांची लक्षवेधी। सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्यात दिरंगाई, विक्रांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेत चर्चा। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंवर ओडिशाची जबाबदारी, आगामी निवडणूक प्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून बावनकुळे पाहणार काम। हिंगोलीत हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची संघर्ष पदयात्रा, पीक विमा, कर्जमाफीसह वनहक्क संदर्भातील प्रश्नांसाठी पदयात्रा। विश्वविजेत्या टीमचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, मुंबईकर सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या अभिनंदनाचा ठेवला प्रस्ताव। खेड शिवापूर भागात गोरक्षकांकडून तरुणाला अमानुष मारहाण, म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला पकडून केली मारहाण, मारहाणी दरम्यान तरुणाला शेण खायला लावलं। नाशिकच्या रामकुंड परिसरात हुल्लडबाजी, चपला आणि कपडे फेकल्याचा धक्कादायक प्रकार, हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी। नवीन पनवेलमध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा, अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीनं रहिवाशांना मारहाण, जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा, गुढीपाडवा मेळाव्याला येण्याचं राज ठाकरेंचं आवाहन। संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला सुरुवात, यावर्षी 765हून अधिक दिंड्या पैठण नगरीत।
टीम इंडियाचा कर्णधार सूर्या विजयी ट्रॉफीसह मंदिरात, अहमदाबाद येथील हनुमान मंदिरात घेतले आशीर्वाद. मुंबईत पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार. तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता.